खानापूर तालुक्यातील घाणवट हे गाव 70% जावई गाव बनल्यामुळे या गावाची सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। सांगली खानापूर तालुक्यातील घालवट हे 4000 लोकसंख्येचे गाव तसंच 12 बलुतेदार गावात आहेत। शिवाय गावामध्ये मुलांची संख्या मर्यादितच आहे। त्यामुळे काही प्रमाणात जावयास आपला घरजावई करून घेण्यास काही लोकांचा हट्ट होता आणि आजपर्यंत ही परंपरा चालू राहिली आहे। घाणवट या गावामध्ये आत्तापर्यंत 130 ते 135 अशी कुटुंब आहेत। ते गाव जावई आणि घर जावई आहेत। विशेष म्हणजे या जावयांचे जावई सुद्धा या गावामध्ये राहत असल्याने स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। स्वतःला जावई म्हणून घेणारे हे जावई कामासाठी आणि रोजगारासाठी या गावामध्ये आम्ही स्थायिक झालो आहे असं जावई म्हणतात। त्यामुळे आम्हाला काही वेगळं वाटत नाही अशी प्रतिक्रिया येथील जावई व्यक्त करतात। आम्ही 30-35 वर्ष झाले इथं राहतो। रोजगार इथं आम्हाला उपलब्ध मिळतो। त्यामुळे शाळेची सोय आहे। पोरं इथेच सगळे शाळा शिकले। विटाच्या शहर जवळ आहे। जेवण भाजीपाला बाजार हे आणायचं झाला तर विट्यातून आणतो। इथं रोजगार उपलब्ध आहे। पोटापाण्याचा उदरनिर्वाह चांगला होतो। त्यामुळे आम्ही इथं गेले 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वे केला होता। 127 कुटुंब जावायची इथं स्थायिक होती। त्यानंतर आता जावायचे पण जावई इथं राहू लागलेत। पहिले 127 जाव होते, तिथपर्यंत ठीक होतं। काही जावई त्यातले अतिशय चांगले आहेत। आमच्या मुली झाल्या आम्हाला म्हणून ते जावई आली इथं राहिले। आणि जावा इथं राहण्याचं कारण म्हणजे इथं रोजगार मिळतोय। त्यांना गावकऱ्यांचा कुठलाही त्रास नाही। गावकऱ्यांचं सगळं सहकार्य आहे। गावकरी त्याला चांगली वागणूक देतात, सर्व सुविधा देतात। त्यांची इथं राशन कार्ड आहेत, त्यांचा उदरनिर्वाह इथं चांगल्या प्रकारे होतो। पण जावायचे जावई पण इथं राहायला लागलेत। ह्याला कुठेतरी शासन दरबारी पायबंद बसला पाहिजे। तसं जावई मंडळी म्हणजे आमचे काही दुश्मन नाहीत, पण जावई राहिले ती पण ठीक आहे, पण जावईचे जावई राहिले याला काय।